नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना शुभ शुक्रवार. आजचा वार शुक्रवार आहे आणि आज माता लक्ष्मीच्या आगमनाची स्वागताची तयारी चालू आहे. कारण शुक्रवारी आणि मंगळवारी आपण यथासांग माता लक्ष्मीची पूजा करत असतो, आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो. त्यामुळे शुक्रवारी किंवा मंगळवारी आपण मंगल कलशाची स्थापना करून श्रीयंत्राचा अभिषेक करून व्यवस्थित साजरी संगीत पूजा करत असतो. त्यामुळे पूजेची तयारी चालू आहे आणि या ठिकाणी मी श्रीयंत्रावर आता अभिषेक घालणार आहे. श्रीयंत्रावर पाण्याचा अभिषेक घातला आणि श्रीसूक्त त्यासोबत 5, 7 किंवा 11, 16 अशा वेळेस श्रीसूक्त म्हटले, पुरुषसूक्त म्हटले तर आपल्या घरी माता लक्ष्मीचे आगमन होऊन आपली मनोकामना पूर्ती होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या घरी सुख, शांती, समृद्धी कशाचीही कमी न पडता बरकत प्राप्त होते आणि आपल्या घरी समृद्धी नांदते. त्यासाठी आपल्याला दर शुक्रवारी अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि या श्रीयंत्रामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही वास असल्यामुळे शुक्रवारी ज्या ठिकाणी माता लक्ष्मी त्या ठिकाणी भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे आपल्याला शुक्रवारी आणि मंगळवारी अशा पूजा करायच्या आहेत. महिन्यातून जसं जमेल तसं आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची असते, परंतु दर शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला आठवड्यातून एकदा तरी श्रीयंत्रावर अभिषेक झाला तर उत्तमच असते. आपल्या घरी त्या निमित्ताने श्रीयंत्राची पूजा होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरी येते. ज्या ठिकाणी श्रीयंत्रावर अभिषेक होतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आगमन होतं. त्यामुळे मी या ठिकाणी माता लक्ष्मीच्या आगमनाची स्वागत करून इथं अभिषेक घालत आहे. अभिषेक झाल्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावर. अभिषेक करत करत आपल्याला मोबाईलवर चालू असलेले श्रीसूक्त, पुरुषसूक्त दोन्ही देखील म्हणायचं आहे आणि अभिषेक चालू ठेवायचा आहे. वेळ कमी असेल तर आपल्याला एक वेळेस पुरुषसूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळेस स्त्रीसूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक माळ आपल्याला ओम लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. कुंकुमार्चन करत करत असं देखील करू शकतो. अभिषेक घालून झालेला आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला श्रीयंत्राची मांडणी करायची आहे आणि स्थापना करायची. स्थापना करताना आपल्याला लाल वस्त्र आहे ते किंवा लाल आसन आपल्याला श्रीयंत्राच्या खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर श्रीयंत्र ठेवायचं आणि मग त्यावर आपल्याला श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतर ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
असं म्हणायचं आहे. आणि असं म्हणत म्हणत आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुम 5 बोटानं कुंकू घ्यायचं आहे आणि मग आपल्याला श्रीयंत्रावर कुंकू टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना आपण ओम लक्ष्मी नारायणाय नमः असं देखील म्हणू शकतो किंवा मग स्तोत्र म्हणायचं आहे. तर या ठिकाणी मला माझं कुंकुमार्चन करून झाले आहे. आणि लक्ष्मी मातेला आपल्याकडे लाल फूल असेल तर ते लाल फूल घ्यायचं आणि पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर मंगळवारी शुक्रवारी आपल्याला मंगल कलश आहे जो आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन केलेला असतो तो देखील बदलायचा असतो. त्याला स्वच्छ घासून पुसून घेऊन त्यामध्ये दुसरं पाणी भरून आणि व्यवस्थित पुनर्स्थापना करायची असते मंगल कलशाची. ते देखील अगोदरच मी करून घेतले आहे. आणि श्रीयंत्रावर अभिषेक करायचा होता. अभिषेक करून झाला आहे. श्रीयंत्राची स्थापना झाली आहे. आणि कमलगट्ट्याची माळ आपल्याला आपल्याकडे असेल तर ती अर्पण करायची आहे. आणि अशा प्रकारे येत असताना आपल्याला महालक्ष्मीची साजरं संगीत अभिषेकयुक्त पूजा करून झाल्यानंतर आपल्याला देवी स्तोत्र असेल तर आपल्याकडे पुस्तक असेल तर देवी स्तोत्र म्हणायचे आहे किंवा मग मोबाईलवर लावले तरीसुद्धा चालते. त्याचबरोबर देवी कवच असते ते देखील आपल्याला म्हणायचं आहे. मग जर आपल्याला सकाळी नाही चाललं तरी संध्याकाळी आपण म्हणू शकता. संध्याकाळच्या वेळेला महालक्ष्मीच्या घरात यायच्या दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला देवी स्तोत्र म्हणायचं आहे. कनकधारा स्तोत्र देखील म्हणायचं आहे. आणि त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य अष्टलक्ष्मी अष्ट ऐश्वर्य घेऊन ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी देते. तर अशा प्रकारे आपल्याला दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी दोन्ही दिवशी केली तरी खूप छान अशी व्यवस्थित माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे देवीचा. देवीची कृपा आपल्यावर असल्यावर आपल्याला कधीही कुठल्याही कामात अडथळा येत नाही आणि आपल्या घरी भरभरून पैसा येतो आणि धनसंपदा देखील भरभरून येते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या पूजा करायच्या असतात. वारानुसार प्रत्येक वारी कोणत्या देवाची पूजा आहे त्या पूजा आपण जर केल्या तर आपल्या घरी कधीही कशाचीही कमी पडणार नाही. तर अशा प्रकारे पूजा झाली आहे माझी. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.